नमस्कार. आज मी तुम्हाला दाखवणार आहे आजीबाईचा नुस्खा. आता इथे बघा एका वाटीमध्ये आम्ही तेल घेतले आहे आणि दुसऱ्या साईडने बघा इथे दुसऱ्या साईडने हळदी घेतलेली आहे. आता हे आपल्याला दोन्ही मिश्रण एकत्र करायचे आहे आणि ह्या चाटूवरती लावायचे आहे. आता चाटू हा सर्वांच्याच परिचयाचा, पूर्ण स्त्रियांच्या परिचयाचा आहेच. कारण काय ना, आपण याने खारोड्या कुरड्यांचा घाट घेत असतो. तर त्याच्यावरच मी आज व्हिडिओ बनवला आहे. कारण काय ना, नवीन घेतल्यानंतर आपण चाट वगैरे नवीन घेतो ना, तर किंवा लाकडीची कोणतीही वस्तू विकत घेतो तर त्यावरती ना असा तेलाचा आणि हळदीचा असा लेप लावून घ्यायचा. कारण काय ना, मग त्यामुळे आपले जो लाकूड असतो ना, तो कधीही ज्या स्थितीत आपण घेतलेला असतो आणि त्या स्थितीत राहतो, तो वाकतही नाही. आणि बऱ्याच वेळा असं होतं की चाटू किंवा लाटणं वगैरे किंवा कोणती लाकडाची वस्तू त्याला असे तडे जातात. तर ते जाऊ नये किंवा त्यामध्ये वाफ येऊ नये त्यासाठी असे हे लेप लावले जातात. तर तेच लेप आम्ही आता इथे लावून घेत आहेत. तर बघा मम्मी इथे कसं लेप पण करत आहे चाटूला. आता आमच्याकडे याला चाटू म्हणतात. आता तुमच्याकडे काय म्हणता मला काही माहीत नाही. कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघा इथे असं सर्व साईडने असं चांगलं असं लेप लावून घ्यायचं आहे आपल्याला. जेणेकरून काय ना, ते तेल पूर्ण त्याच्यामध्ये गेलं पाहिजे आणि थोडंसुद्धा जागा अशी सुटायला नको. आता इथे मी हा रात्रीचा व्हिडिओ बनवला होता निवांत. आता बघा मम्मीने ना त्या काही दिवसापूर्वी एक लाटणं घेतलं होतं आणि ती ना हे लेपर लावायचं विसरले. आता तुम्हाला मी दाखवते बघा इथे. ह्या लाटण्याला बघा कसा वाक आलेला आहे एका साईडने आणि ते पूर्ण असं वाकलेलं आहे. हे लाटण आता आपलं काहीच कामाचं नाही. तर त्यामुळे मम्मीनं असं नको व्हायला म्हणून ल्याबरोबरच याला तेल आणि हळदाचं लेपन लावून घेतलेलं आहे. आता तुम्हाला माहिती आहे ते हळदीमध्ये अँटी फंगल आणि अँटीबॅक्टेरिया असे गुणधर्म असतात. त्यामुळे काय आहे ना, त्याला फंगस वगैरे लागत नाही. म्हणजे बुरशी वगैरे असं काही लागत नाही. बऱ्याच वेळेस आपण बघतो की लाकडामध्ये अशी पांढऱ्या कलरची अशी बुरशी लागलेली असते. तर ती इथे हळदीचा उपयोग केला जातो. आणि थोडंसं माझ्याला थोडंसं आहे आणि रात्रभर असं ठेवल्याने ना हे पूर्ण तेल असं त्यामध्ये जीव जाईन आणि आपला जो चाटू आहे तो वर्ष जसा आहे ना तसाच राहील. तर असा मी एक चाटूवर व्हिडिओ बनवला आहे. आता तुम्हाला सुद्धा माहीत होतं का की चाटूला असे लेपन वगैरे लावतात किंवा तुम्ही सुद्धा असे लेपन वगैरे लावतात का? तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नसेल तुम्ही करत किंवा जे जे करत असतील त्यांनी सुद्धा पुढे कोणाला तरी सांगावं. कारण काय ना, आपल्या ज्या प्रथा किंवा अशी काही आहे ना, तर ते असे लुप्त होत चाललेले आहे. आणि हो, मला एक गोष्ट सांगायची विसरले. लेप पण लावल्यानंतर आपण याला धुवून आणि यानं कधीच कुरडया बनवायच्या नाही. पहिले पहिले खारोडी किंवा बिबड्या वगैरेचा घाट यामध्ये घ्यायचा. नाहीतर काय होईल ना, तुमच्या कुरडयांचा कलर हा थोडा चेंज होईल. तर असं नको व्हायला. त्यासाठी याच्यावरती पहिले तर खारोड्या किंवा बिबड्या वगैरेचाच घाट घ्या. आता बघा इथे मी याला बघा सकाळी आणलेलं आहे. तर आता बघा याच्यात थोडंसुद्धा याच्यावरती तेल राहिलेलं नाही आणि पूर्ण त्याची हळद थोडी अशी दिसत आहे. हे बघा. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आता भेटूया पुढे अशाच एका नवीन व्हिडिओ.